महाराष्ट्रात गेल्या महिनाभरामध्ये सुरुवातीला महानगरपालिका आणि त्यानंतर आता जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत। यामध्ये ज्यांना विजयाची अपेक्षा होती अशा अनेकांना अनपेक्षितरित्या पराभवाचा फटका बसलाय, तर काहींना अनपेक्षितरित्या खूप मोठ्या मताधिक्यानं विजय सुद्धा मिळालाय। मात्र जे पराभूत उमेदवार आहेत त्यामध्ये सर्वाधिक चर्चा होतीये ती म्हणजे सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या उमेदवारांची। असे 5-6 उमेदवार आहेत या दोन्ही निवडणुकांमध्ये मिळून, ज्यांची चर्चा ही राज्यभरात होताना पाहायला मिळते, ज्यांचे सोशल मीडियावर मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहेत, व्ह्यूज आहेत। असं सगळं असताना प्रत्यक्षात मात्र त्यांना तशा पद्धतीनं मतदान झालेलं पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळेच आता त्यांना पराभवाचा फटका सुद्धा बसलाय। यामध्ये सर्वाधिक चर्चिली गेलेली 4-5 नावं आहेत, ज्यातलं पहिलं नाव अर्थातच निर्मला नवले, त्यानंतर मंगेश साबळे, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पाहायला गेलं तर मग वसंत मोरे आणि त्यानंतर रुपाली पाटील ठोंबरे। अशी ही 4-5 नावं आहेत जी सोशल मीडियावरती खूप प्रसिद्ध आहेत, मात्र त्यांना यंदाच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी नाकारल्याचं पाहायला मिळतंय। नेमकं त्यांच्या पराभवाच्या मागची कारणं काय असू शकतात यावर आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निकालांच्या नंतर सर्वाधिक एक नाव ट्रेंडिंगला असलेलं पाहायला मिळतंय। ते नाव म्हणजे सरपंच निर्मला नवले। निर्मला नवले या आधीपासूनच सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध असलेल्या पाहायला मिळालेल्या होत्या। म्हणजे जेव्हा त्या कारेगावच्या सरपंच झाल्या त्यानंतर सुद्धा त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात, खूप लाईक्स मिळतात, कमेंट्स येतात। असं सगळं असताना त्या यंदाच्या वर्षी पंचायत समितीच्या निवडणुकांना सामोऱ्या गेल्या। असं असताना अजित पवार गटाकडून मिळालेलं तिकीट आणि त्याचबरोबर आधीपासूनची केलेली कामं असतील किंवा सोशल मीडियावर त्यांचा असलेला प्रेझेन्स, या सगळ्याच्याच बळावरती त्या या निवडणुकांना सामोऱ्या गेल्या। मोठ्या प्रमाणात प्रचार केला गेला। या प्रचारांचा वापर, सोशल मीडियाचा सुद्धा वापर या सगळ्या प्रचारांमध्ये केलेला पाहायला मिळाला। मात्र असं सगळं असताना सुद्धा निर्मला नवले यांना पराभवाचा फटका बसला। अवघ्या काही मतांनी त्यांचा या सगळ्यामध्ये पराभव झालेला असला तरी सुद्धा हा पराभव त्यांच्या प्रचंड जिव्हारी लागलेला पाहायला मिळतोय। जेव्हापासून हा पराभव झालाय, ज्या सोशल मीडियानं त्यांना मोठं केलं किंवा प्रसिद्धी दिली, त्याच सोशल मीडियावर आता प्रचंड ट्रोलिंग सुद्धा होताना पाहायला मिळतंय। या ट्रोलिंग वरती सुद्धा खरं तर त्या पहिल्यांदाच बोलल्या। जेव्हा हे निकाल जाहीर झाले त्यानंतर सुरुवातीला त्यांनी आपला जो काही पराभव झालाय हा आपण लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका लढल्या आणि त्यानंतर झालेला पराभव असल्यामुळे आपण हा पराभव स्वीकारतो असं त्या म्हटलेल्या होत्या। मात्र त्या सगळ्याच्या नंतर 2-3 दिवसांमध्ये सोशल मीडियावर मोठ्या ट्रोलिंगचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यानंतर पुन्हा एक त्यांनी पोस्ट केली, ज्या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की एखादी स्त्री जर मोठी होतीये तर तिला मोठं होऊ द्या, तिचा असा अनादर करू नका, ट्रोलिंग करू नका। पराभव आहे तो प्रत्येकाचा कधी ना कधी होत असतो, त्यामुळे मी तो पराभव स्वीकारलेला आहे। मात्र ट्रोलिंग करण्याची ही जी काही मानसिकता आहे त्याच्यावर त्यांनी टीका केलेली पाहायला मिळाली। या सगळ्याच्या नंतर आज सकाळी मात्र त्यांनी आणखी एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामध्ये पहिल्यांदा प्रत्यक्षात समोर येऊन त्यांनी या सगळ्या निवडणुकांवरती भाष्य केलेलं पाहायला मिळालं। त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की या निवडणुकांमध्ये पैसा जिंकला आणि माणसं हरली। त्याचबरोबर विरोधी उमेदवारांवरती गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा त्यांनी केले। त्यांनी असं सुद्धा म्हटलं की या निवडणुकांमध्ये दारू आणि ड्रग्सचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आणि त्याच जोरावरती या सगळ्या निवडणुका जिंकलेल्या आहेत असे आरोप त्यांनी केले। अर्थात या सगळ्या आरोपांच्या नंतरही त्या पराभूत झाल्यात आणि हे सत्य आता बदलता येणार नाहीये। मंगेश साबळे हा मराठा क्रांती मोर्चामधून प्रसिद्ध झालेला एक खूप मोठा चेहरा मानला जातो। खरं तर सोशल मीडियावरती ते प्रचंड प्रसिद्ध आहेत। वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करणं, अगदी वेगळ्या पद्धतीची आंदोलनं म्हणजे कधी स्त्रीच्या वेशात येणं, कधी अगदी चिखलामध्ये शेणामध्ये माखून एखादं आंदोलन करणं, अशी खूप वेगवेगळ्या पद्धतीची नाविन्यपूर्ण आंदोलनं, लक्षवेधी आंदोलनं करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत।
असं असल्यामुळेच त्यांचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स सुद्धा आहेत. म्हणजे जवळपास 5.5 लाख फॉलोअर्स त्यांचे इंस्टाग्रामवरती आहेत. तसंच निर्मला नवले यांचे सुद्धा 5.25 लाख फॉलोअर्स इंस्टाग्रामवरती आहेत. असं असताना सुद्धा मंगेश साबळे यांना यंदाच्या वर्षी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं तिकीट मिळालेलं होतं. मात्र भाजपच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव झालेला आहे. या सगळ्या पराभवाच्या नंतर त्यांचा पराभव का झाला याची सुद्धा उत्तरं शोधताना आता अनेक जण पाहायला मिळतात आणि या दोघांचेही म्हणजे निर्मला नवले असतील किंवा मग मंगेश साबळे असतील यांच्या पराभवाची मुख्य कारण ही सोशल मीडियावरती जो माणूस प्रसिद्ध असतो त्याला पाहणारे अनेक लोक असतात. हे फॉलोअर्स राज्यभरातून देशभरातून हे सगळे फॉलोअर्स त्यांनी जमवलेले असतात, मिळालेले असतात. मात्र त्या सगळ्यामध्ये त्यांचा मूळ मतदार किती टक्के आहे याविषयी कुठली माहिती नसते. त्यामुळे आपण ज्या लोकांपर्यंत पोहोचतोय ते खरंच आपलेच मतदार आहेत का किंवा आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांपर्यंत पोहोचतोय मात्र आपण आपल्या प्रभागातील मतदारापर्यंत पोहोचतोय का हे कुठेतरी जाणून घेणं आणि त्यावरती काम करणं थोडंसं कमी पडलं असं अनेक तज्ञांचं मत आहे. अनेकांना असं वाटतंय की डोर टू डोर प्रचार कुठेतरी कमी पडला आणि त्यामुळे सोशल मीडियावरती रील स्टार असलेल्या रील हिरो असणाऱ्यांना रिअल मध्ये मात्र मतदारांनी नाकारलं. अगदी असंच काहीसं पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा घडलं. या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि ज्यांना खरं तर फायर ब्रँड नेते म्हणून ओळखलं जातं ते वसंत मोरे यांना पराभवाचा फटका बसला. खरं तर वसंत मोरे हे पराभूत होतील असं कुणालाच वाटलेलं नव्हतं, कारण वसंत मोरे हे सोशल मीडियावरती आणि त्याचबरोबर रिअल लाईफ मध्ये सुद्धा अनेकदा ऍक्टिव्ह असलेले पाहायला मिळतात. ते सुद्धा त्यांच्या नाविन्यपूर्ण आंदोलनांसाठी किंवा तडकाफडकी एखाद्या निर्णयासाठी किंवा अनेकदा आपण बघतो की मनसेमध्ये ते पूर्वी होते, त्यानंतर आता ठाकरे गटामध्ये आहेत. असं सगळं असताना ती जी त्यांची एक स्टाईल आहे, धडाकेबाज स्टाईल आहे त्यांची, त्या स्टाईलसाठी ते फेमस आहेत. तडकाफडकी बोलणं, समोरच्याला झापणं असेल किंवा मग एखाद्या गोष्टीचं स्टिंग ऑपरेशन करणं असेल, अशी अनेक आंदोलनं असतील. या माध्यमातून ते सोशल मीडियावरती प्रसिद्ध आहेत. अगदी निवडणुकांच्या काळात सुद्धा काही ठिकाणी त्यांनी पैसे असतील किंवा मग काही वस्तूंचं वाटप होत होतं ते पकडलेलं होतं. निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा मतचोरी कशा पद्धतीने होते यावरती ते बोललेले होते. मात्र असं सगळं असताना सुद्धा त्यांना पराभवाचा फटका बसला. असंच सेम घडलं ते राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या रुपाली पाटील ठोंबरे यांच्या बाबतीतही. त्या सुद्धा सोशल मीडियावर खूप फेमस आहेत. प्रत्येक रील्सला लाखो व्ह्यूज येत असतात, कमेंट्स येत असतात. असं सगळं असताना सुद्धा सोशल मीडियावर त्या सुद्धा अनेकदा बोलताना आपल्याला पाहायला मिळतात. त्या स्वतः राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या असल्यामुळे कायम सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात. असं सगळं असताना सुद्धा या निवडणुकीमध्ये त्यांना सुद्धा पराभवाचा फटका बसला. दोन्ही नेत्यांनी मतमोजणीच्या दरम्यान बराचसा गोंधळ घातलेला पाहायला मिळाला. मतमोजणीच्या नंतर सुद्धा आपल्या मतमोजणीच्या दरम्यान कशा पद्धतीनं काय काय चुकलं किंवा ऐन मुवमेंटला कशा पद्धतीने मतमोजणीमध्ये खूप जास्त डिफरन्स आला आणि मग आपण हरलो वगैरे या सगळ्यावरती भाष्य केलं. मात्र हे सगळं भाष्य केल्याच्या नंतर सुद्धा पराभव झाला हे तितकंच सत्य आहे, ते बदलता येणार नाहीये. आणि मुळात यांच्या बाबतीत सुद्धा पराभव का झाला याचं जेव्हा कारण विचारलं जात आहे तेव्हा अनेकांचं असंच मत असलेलं पाहायला मिळतंय की जे रिअल मध्ये काम करतात किंवा जे रिअल हिरो आहेत त्यांना जास्त पसंती मिळाल्याची पाहायला मिळते. अर्थात या चारही उमेदवारांनी डोर टू डोर प्रचार केला नव्हता का, तर केला होता. मात्र तरी सुद्धा कुठेतरी कमी पडलेले आहेत किंवा रील्स वरती सोशल मीडियावरती जो काही तामझाम दाखवला जातो, लक्झरी गाड्या दाखवल्या जातात किंवा परदेशातल्या फिरणं दाखवलं जातं, वेगवेगळे फोटोज दाखवले जातात, हे जे काही सोशल मीडियावर दाखवलं जातं त्याचा खरंच रिअल मध्ये मतदारांवर तितकासा प्रभाव पडत नाही. हे केवळ सोशल मीडिया पुरतं लिमिटेड राहतं, मर्यादित राहतं आणि त्यामुळे प्रत्यक्षात मात्र मतांवरती त्याचा परिणाम फारसा होत नाही असं एकंदरीत पाहायला मिळत आहे. अनेक नेत्यांनी यंदाच्या वेळेस सोशल मीडियावरती जास्त भर दिलेला होता. रील्स बनवणं असेल, रील्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचणं असेल, ही सगळी स्ट्रॅटेजी अनेकांनी आखलेली होती. प्रत्येकानं हे सगळं केलेलंच आहे. मात्र असं असून सुद्धा जे आधीपासून सोशल मीडियावरती फेमस होते किंवा ज्यांचे खूप जास्त फॉलोअर्स आहेत त्यांना मात्र यंदाच्या निवडणुकांमध्ये हा जो काही पराभवाचा फटका बसलाय, या पराभवाच्या फटक्यामधून तरी आता त्यांनी कुठेतरी धडा घ्यावा असं अनेक जण नेटकरी म्हणताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे रील मध्ये जे हिरो आहेत, रील मध्ये जे स्टार आहेत त्यांना रिअल लाईफ मध्ये मात्र मतदारांनी नाकारलंय. हे मात्र सत्य यंदाच्या दोन्ही निवडणुकांमध्ये समोर आलंय. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड
ची आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.